नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला आता आपण पुढचे 10 क्वेश्चन्स बघूया. आपले 55 पर्यंत झाले होते. आता 56 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. 56 नंबरचा क्वेश्चन आहे, द नंबर ऑफ ₹5 कॉइन्स रेणू हॅज इज डबल द नंबर ऑफ ₹10 coins. She has 16 coins of ₹2. If the total amount she has is ₹112, how many coins of ₹5 does she have? तर आता बघा इथं 56 नंबरचा क्वेश्चन आहे. इथे काय दिलेलं आहे की रेणूकडे 5 रुपयाचे कॉइन आहे. किती आहे? इज डबल द नंबर ऑफ एक्स, नंबर ऑफ 10 कॉइन्स, ₹10 कॉइन नंबर. तर आपण काय करू, एक्स कॉइन जे आहे 10 रुपीचे किती कॉइन आहे, एक्स कॉइन आहे असं पकडून घेऊ. ठीक आहे. मग 5 चे किती कॉइन म्हटले त्यांनी, डबल, 10 च्या डबल म्हणजे 2x 5 चे कॉइन आहे. ठीक आहे. आणि 2 चे किती कॉइन आहे, 16 कॉइन, 16 कॉइन आहे 2 चे. ठीक आहे. तर याचा बघा, याची व्हॅल्यू किती होणार, 10x प्लस याची व्हॅल्यू किती होते परत 10x प्लस हे झाले 32 आणि सगळे मिळून तिच्याकडे किती रुपीज आहे, ₹112 है ना, ₹112. ठीक आहे. मग येतं बघा आता किती होते, 10 प्लस 10 किती होणार, 20x इज इक्वल टू हे 112 मायनस हे इकडे जाणार 32 होणार, मायनस 32 होऊन जाणार. ठीक आहे. तर 20x इज इक्वल टू किती आलंय, हे याच्यामधून 32 मायनस केले 112 मधून तर येतात 80. तर x ची व्हॅल्यू किती येते, 80 डिवायडेड बाय 20 म्हणजे 4. ठीक आहे. तर x ची व्हॅल्यू किती आली, 4. म्हणजे 10 चे कॉइन किती झाले, 4. 5 चे किती होणार, 8 कॉइन्स. 5 चे किती होणार, ₹5 चे 2x म्हणजे 2 इंटू 4 म्हणजे 8 कॉइन्स. ठीक आहे. त्याचा आन्सर येतो आन्सर नंबर 1. ओके. चला पुढचं बघूया. चला आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 57. A motorcycle was purchased for ₹45,000 and ₹3,500 were spent on repair. What is the selling price of the motorcycle if there is a loss of ₹4,600? तर एक मोटरसायकल आहे, त्याची परचेस प्राइस किती आहे बघा. क्वेश्चन नंबर 57. परचेस प्राइस किती आहे, 45,000 ला परचेस केली. ठीक आहे. आणि त्याच्यावर किती रुपये अजून खर्च केले रिपेअर मध्ये, 3,500. म्हणजे याची टोटल कॉस्ट प्राइस किती झाली, 5 प्लस 3 8 4 48,500 रुपीज. हे काय झालं, याचं कॉस्ट प्राइस सीपी झालंय. ठीक आहे. आता काय म्हटलंय, व्हॉट इज द सेलिंग प्राइस ऑफ द मोटरसायकल इफ देअर इज अ लॉस ऑफ ₹4,600. तर लॉस इज इक्वल टू काय होते माहिती आहे ना तुम्हाला, लॉस इज इक्वल टू एसपी मायनस सीपी, सॉरी एसपी नाही, सीपी मायनस एसपी आहे ना. तुमची कॉस्ट प्राइस जर आहे ती कमी आहे, ठीक आहे, जास्ती आहे आणि सेल प्राइस कमी आहे, तर तुम्हाला लॉस होत असतो. ठीक आहे. तर कॉस्ट प्राइस मायनस सेल प्राइस. ठीक आहे. तर इथं कॉस्ट प्राइस आपली किती आहे, 48,500 मायनस एसपी. मग एसपी किती होणार, एसपी इज इक्वल टू होणार 48,500 मायनस 4,600. यांना मायनस करा, किती येते बघा, 0 0, 15 मधून 6 मायनस केले 9. ठीक आहे. मिनिट थोडं नीट लिहूया, 0 0, 15 मधून 6 केले 9 होणार. ठीक आहे. हे होणार 7, 7 मधून 4 मायनस होणार 3 आणि हे 4. तर कॉस्ट प्राइस किती आली त्याची 43, सेल प्राइस किती आली, सॉरी सेल प्राइस आलाय 43,900. तर याचा आन्सर येतो आन्सर नंबर 3, आन्सर नंबर 3. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया.
नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 58. विच डिजिट विल बी ॲट द हंड्रेड्स place in the smallest odd number formed by using all the digits 6, 4, 2, 1 and 0. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 58 बघा. आपल्याला डिजिट दिलेले आहे कोणते कोणते 6, 2, 4, 1 आणि 0. ठीक आहे. आपल्याला जर स्मॉलेस्ट नंबर बनवायची असेल कुठलीही तर आपण काय करत असतो पहिले सगळ्यात पहिले स्मॉल नंबर लिहितो. 0 इज less than 1 is less than 2 is less than 4 is less than 6. तर आपली जी स्मॉलेस्ट नंबर जी असते ना ती होते 0, 1, 2, 4, 6. ही सगळ्यात स्मॉल नंबर आहे. ठीक आहे. पण आता आपल्याला इथं काय म्हटलंय स्मॉलेस्ट ऑड नंबर म्हटलंय. आता इथं युनिट प्लेसला 6 आहे ना तर ही ऑड नंबर नाहीये इवन नंबर झाली. जर आपण 4 ला जरी ठेवलं तरी पण इवन नंबर होते. 2 ला जरी युनिट प्लेसला ठेवलं तरी इवन नंबर होते. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल 1 ला आपल्याला युनिट प्लेसला ठेवावं लागेल. तर काही नाही आहे 0 आणि हे 2, 4, 6 ला इकडं शिफ्ट करून घ्यायचं आणि 1 ला लास्टला ठेवायचं. तर ही झाली आता तुमची स्मॉलेस्ट ऑड नंबर. ठीक आहे. हे डिजिट यूज करून स्मॉलेस्ट ऑड नंबर तुमची झाली 2, 4, 6, 1. बरं इथं असं काही रिस्ट्रिक्शन नाहीये की 5 डिजिट पाहिजे का 4 डिजिट पाहिजे 3 डिजिट पाहिजे 6 डिजिट पाहिजे असं काहीच नाही दिलेलं आहे. ठीक आहे. त्यामुळे आपण 4 डिजिट नंबर लिहू शकतो. हा ना. 0 स्टार्टला आला तर हे 4 डिजिटच होणार आहे. ठीक आहे. तर इथे आपल्याला 100 प्लेसवर कुठली नंबर दिसते 4. तर याचा आन्सर कुठला येतोय आन्सर नंबर 2. आन्सर नंबर 2. ठीक आहे. इथे आपल्याला 100 प्लेसवर कुठला नंबर येतोय ते सांगायचं होतं. तर इथं 4 येतोय. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 59. The price of a refrigerator is rupees 15,000. What will be the price of the refrigerator if it is reduced by 8%? ठीक आहे. रेफ्रिजरेटरचा प्राइस आपल्याला दिलाय 15,000 दिलेला आहे. ठीक आहे. जर याची किंमत 8% जर कमी झाली ठीक आहे तर नवीन जी किंमत आहे ती किती होणार. ठीक आहे ना. त्याचं 8% किती होते बघा. याचं 8% किती होणार है ना. 8 0 चा 0 8 5 चा 40 4 हे आले तुमचे कॅरी ओव्हर झाले 8 1 चा 8 प्लस 4 12. ठीक आहे. हे काय झालं हे 1200 रुपये काय आहे 15,000चे 8%. ठीक आहे. 8%. 15,000 चे 8%. आता फ्रीजची नवीन प्राइस काय होणार 15,000 पहिले होती आता 1200 रुपयांनी कमी झाली प्राइस. तर नवीन प्राइस किती येणार याची 10 मधून 2 मायनस होणार 8 होणार 4 4 मायनस 1 3 13,800. तर याचा आन्सर येतो बघा आन्सर नंबर 4. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 60. याच्यामध्ये विच सेट ऑफ सिम्बॉल्स शुड ऑक्युअर सिक्वेन्शियली इन द बॉक्सेस टू मेक द एक्सप्रेशन 5 बॉक्स 15 बॉक्स 6 बॉक्स 3 बॉक्स 35 करेक्ट. हा जो एक एक्सप्रेशन दिलेला आहे त्याच्यामध्ये बॉक्सेसमध्ये हे खालचे सिम्बॉल ठेवायचे आहे. ठीक आहे. तर ते सिम्बॉल ठेवल्यानंतर ठीक आहे ना याचं इक्वेशन बरोबर झालं पाहिजे. ठीक आहे. तर आता पहिलं वाला बघा इथं जर आपण हे बघा नंबर काय दिलेले आहे 5 15 है ना. आपण बॉक्स नाही करूया 5 15 त्याच्यानंतर 6 3 आणि 35. ठीक आहे. आता आपण पहिलं जे आहे ते बघून ठेवून बघूया 5 प्लस है ना 5 च्या नंतर प्लस 15 त्याच्यानंतर डिवायडेड बाय है ना 6 त्याच्यानंतर इंटू 3. ठीक आहे. त्याच्यानंतर इज इक्वल टू
35. तर इथे बघा हे 15 डिवायडेड बाय 6 पहिले आपल्याला डिव्हिजन करावं लागेल ना. हे तर कम्प्लिटली डिवाइड होत नाही, डेसिमल मध्ये येते आणि इथं तर आपली होल नंबर दिलेली आहे, मग हा तर होणारच नाही. ठीक आहे, पहिला ऑप्शन होणार नाहीये. ठीक आहे, दुसरा बघूया. दुसऱ्यामध्ये बघा 5 प्लस 15 है ना इंटू 6 इज इक्वल टू है ना 3 डिवायडेड बाय 35. ठीक आहे, तर बघा इथं काय होणार. पहिले इथं डिव्हिजन 3 मध्ये 35चं डिव्हिजन जात नाही, तरी पण आपण असं करू शकतो ना. इथं होणार, याला काय करू शकतो आपण 3/35 आहे की नाही. आणि हे किती होते बघा, पहिले मल्टिप्लिकेशन केलं तर 15 6 90 प्लस 5 95. ठीक आहे ना. तर इथं काहीच इक्वेशन नाही बसायला लागलंय. 95 नंबर याच्या इक्वल येणारच नाहीये. ही नंबर तुमची खूप कमी आहे. किती कमी आहे, हे पहिले तर डिव्हिजन जाणारच नाही. एक झिरो लागणार. 30 जरी लावलं, डेसिमलचा 0 जरी लावला तरी परत नाही जात, अजून एक 0 म्हणजे 0.00. त्याच्यानंतर हे येणार जवळपास 8 9 वगैरे समथिंग. ही एवढी छोटी नंबर आहे आणि 95 या साईडला आहे, तर हे तर इक्वल होऊ शकत नाही. मग सेकंड पण नाही आहे. मग बघा थर्ड, बघा थर्ड मध्ये बघा 5 प्लस 15 है ना इंटू 6 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू 35. ठीक आहे, तर इथं बघा पहिले डिव्हिजन होणार, तर 5 प्लस 15 इंटू 2 है ना इज इक्वल टू 35. ठीक आहे, मग नंतर मल्टिप्लिकेशन होणार. बॉडमॉस रूल, बॉडमॉस रूल लक्षात ठेवा. आपण जर असं जर केलं ना, इथं आपल्याच मनाने येलं 15 प्लस 5 इंटू 6, तर ते सगळं चुकतंय. पहिले बॉडमॉस मध्ये डिव्हिजन पहिले करायचं, ब्रॅकेट ओपन, नंतर मग डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, मग ऍडिशन, सबट्रॅक्शन. तर इथं बघा इथं काय होणार आता, 15 2 30 है ना, आणि 30 प्लस 5 35 इज इक्वल टू 35. म्हणजे हा जो आहे थर्ड नंबरचा जो हे जे दिलेला आहे सेट है ना, सिम्बॉलचा सेट जो दिलेला आहे तो करेक्ट आहे. ठीक आहे, तर याचा आन्सर काय येतोय, आन्सर नंबर 3. 4 करायची गरज नाहीये, जर इथंच आलाय तर 4 नसणार आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 61. याच्यामध्ये आपल्याला काय दिलंय, फाइंड द फॉल्स स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. आवर हँड अँड मिनिट हँड मेक राईट अँगल व्हॅन इच अदर ऍट 3 PM है की नाही. जर 3 वाजले असेल है ना, तर हे बघा 3 कधी वाजतात, जेव्हा मिनिटचा जो हँड असतो तो कुठे असतो, 12 वर, आणि आवरचा जो हँड असतो तो असतो 3 वर. ठीक आहे, तेव्हाच 3 वाजतात ना. मग यांच्यामध्ये जो आहे राईट अँगल तयार होतो है की नाही. म्हणजे हे तुमचं पहिलं स्टेटमेंट जे आहे ते बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरं, 2 ऍडजेसेंट साइड्स ऑफ रेक्टेंगल आर परपेंडिक्युलर टू इच अदर है ना. कुठलाही रेक्टेंगल घ्या, ठीक आहे, रेक्टेंगलच्या ज्या साइड्स असतात, कारण हे दोन्ही इक्वल असतात, ही इक्वल असते आणि ही याच्या इक्वल असते. ठीक आहे, ह्याच्या इक्वल आणि ह्याच्या इक्वल असते. तर हे जे आहे याचे जे दोन साइड आहे, ऍडजेसेंट साइड, ही साइड आणि ही साइड, याच्यामध्ये राईट अँगल असतो. ठीक आहे ना, परपेंडिक्युलर असतात एकमेकांच्या. परपेंडिक्युलर असणे म्हणजे दोघांच्या मध्ये 90 डिग्रीचा अँगल असणे म्हणजे परपेंडिक्युलर असणे. ठीक आहे, तर हे पण स्टेटमेंट बरोबर आहे, सेकंड वाला. थर्ड मध्ये आहे, द मेजर ऑफ अन ऑब्ट्यूज अँगल इज ग्रेटर देन 90 बट लेस देन 120. करेक्ट, हे पण करेक्ट आहे. ठीक आहे ना, ऑब्ट्यूज अँगल जो असतो ना, हे असं 90 आहे समजा, इथं हे 90 आहे, 90 पेक्षा जास्त असते ऑब्ट्यूज अँगल. ठीक आहे ना, 100 120 130 140, पण 180 नाही होणार. 180 मध्ये तर स्ट्रेट लाईन येऊन जाते. मग याच्यापेक्षा 180 पेक्षा कमी असलं पाहिजे आणि 90 पेक्षा जास्त असलं पाहिजे, तरच ते ऑब्ट्यूज अँगल म्हणणार त्याला पण. ठीक आहे, तर हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. आता उरलंय फोर्थ नंबरचं. तर आवर हँड अँड मिनिट हँड मेक ऑब्ट्यूज अँगल विथ इच अदर एट सॉरी ऍट 10 AM. जर 10 वाजले असेल सकाळचे, तर तुमचा
मिनिटचा हँड 12 वर असणार आहे. ठीक आहे, इथं बघा 11 आणि इथं 10 आवर्स आहे आणि 10 वर असणार आहे. तर इथं बघा, इथं दोघांच्या मध्ये कुठला अँगल तयार होतोय? ऍक्यूट अँगल होतोय है ना, ऑप्ट्यूज अँगल नाहीये. तर म्हणजे फोर्थ नंबरचं जे स्टेटमेंट आहे ते फॉल्स आहे. तर याचा आन्सर काय येतोय? याचा आन्सर येतोय 4. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. चला नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 62. द 5th बर्थडे ऑफ Amish was on Monday 8th August 2010. On which day will his 7th birthday fall? ठीक आहे, क्वेश्चन नंबर आहे 62. आमिषचा जो बर्थडे आहे तो होता 8 ऑगस्टला, 8 ऑगस्ट 2010 ला. कधी होता तो? मंडेला होता. ठीक आहे, तर त्याचा पुढचा बर्थडे कधी येणार? आणि हा कुठला होता? 5th, सॉरी, हा होता 5th नंबरचा बर्थडे होता त्याचा. ठीक आहे ना, तर आपल्याला कुठला काढायचा आहे? 7th नंबरचा त्याचा जो बर्थडे आहे तो कुठल्या दिवशी येणार आहे? ठीक आहे, 5th नंबरचा जो बर्थडे आहे त्याचा आला होता मंडेला. ठीक आहे, आता 7th बर्थडे त्याचा कधी येणार आहे? 6th बर्थडे कधी येणार आहे? नेक्स्ट 8 ऑगस्टला, 8 ऑगस्ट 2011 ला येणार आहे. ठीक आहे, आता एव्हरी इयर सेम जी डेट असते ना, त्या डेटला जो डे असतो तो 1 दिवसांनी पुढे जातो नॉर्मल इयर मध्ये, आणि लीप इयर असेल तर 2 दिवसांनी पुढे जातो. तर 1 दिवस पुढे म्हणजे इथं काय असणार? ट्यूजडे असणार आहे. 2011, 8 ऑगस्ट 2011 ला ट्यूजडेला त्याचा बर्थडे होता. त्याच्यानंतर 8 ऑगस्ट 2012, ठीक आहे, 5th बर्थडे. त्याच्यानंतर 6th बर्थडे होता 8 ऑगस्ट 11 ला. ठीक आहे ना, हे झालं. त्याच्यानंतर 7th बर्थडे कधी होणार त्याचा? त्याचा 7th बर्थडे होणार, आता बघा इथं इथं एक लक्ष द्या. आता 8 ऑगस्ट आहे ना, 8 ऑगस्ट नंतर हे बघा, हे नॉर्मल इयर आहे, हा पण नॉर्मल इयर आहे, पण 12 जे आहे ना लीप इयर आहे. ठीक आहे, लीप इयर मध्ये एक दिवस जास्ती असतो, फेब्रुवारी 29 ची असते, तर तिथं एक दिवस पुढे ढकलला जातो दिवस, है ना. जसं इथं आहे ना, एक दिवस पुढे आलाय ना, इथं 2 दिवस पुढे जाणार. आणि इथं फेब्रुवारी मध्ये आलाय बघा, ऑगस्ट नंतर सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 12, फेब्रुवारी 12, है ना. त्याच्यानंतर मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट. तर मध्ये फेब्रुवारी आलेला आहे, फेब्रुवारीचा एक जो दिवस आहे ना तो एक्स्ट्रा येणार. तर इथं इथं ट्यूजडे नंतर वेनसडे यायला पाहिजे, पण वेनसडेच्या जागी इथं काय येणार? थर्सडे, कारण मध्ये फेब्रुवारी आलाय, लीप इयरचा फेब्रुवारी आलाय आहे. त्याच्यामुळे इथं ट्यूजडेच्या जागी, ट्यूजडे नंतर वेनसडेच्या जागी थर्सडे येणार आहे 7th बर्थडेला. त्याचा आन्सर काय येतोय? याचा आन्सर येतोय आन्सर नंबर 1. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 63. अ क्लॉक लुजेस 30 seconds every hour. ठीक है, इट शोज एग्जैक्ट टाइम एट 7 AM. व्हॉट टाइम विल इट शो ऍट 5 PM? ठीक आहे, आता हे बघा इथं काय व्हायला लागलंय की प्रत्येक तासाला जी क्लॉक आहे ती 30 सेकंडनी मागे चालली आहे, स्लो चालली आहे ती. हा, 30 सेकंड एका तासामध्ये त्याचं 30 सेकंड स्लो होऊन जाते ती क्लॉक. तर आपल्याला हे टोटल किती आवर्स आहे बघा, टोटल किती आवर्स येतात बघा, सकाळी 7 ते संध्याकाळी 5 पर्यंत. ठीक आहे ना, 63चा क्वेश्चन नंबर 63. संध्याकाळी 5 म्हणजे आपण 24 आवर फॉर्मॅट मध्ये याला 17 लिहितो, आणि सकाळचे 7 म्हणजे टोटल. ठीक आहे, हे ना 5 PM आहे, 17 म्हणजे 5 PM, 7 म्हणजे 7 AM. तर आपण हे टोटल किती आवर्स झाले बघा, 10 आवर्स, टोटल 10 आवर्स झाले. आता इथं बघा, जर तुमचा क्लॉक जो आहे 1 आवर मध्ये 30 सेकंडनी स्लो होत आहे किंवा 30 सेकंड लूज करत आहे, तर 10 आवर्स मध्ये किती होणार? 10 आवर्स मध्ये किती होणार? 10 into 30. ठीक आहे, 10 into 30 म्हणजे 300 सेकंड्स. आता 300 सेकंड्स मध्ये किती झाले? 60 सेकंडचा 1 मिनिट असतो, म्हणजे हे 5 मिनिट होणार, 5 मिनिट.
म्हणजे 5 मिनिटांनी ती 10 तासात 5 मिनिटांनी मागे होऊन जाणार. तर संध्याकाळी 5 वाजता किती वाजले असेल? 5 मिनिटं मागे, म्हणजे 4:55 वाजणार है ना. 4 वाजून 55 मिनिटं होणार इव्हिनिंगचे. तर याचा आन्सर येतो आन्सर नंबर 4. आन्सर नंबर 4. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 64. इन विच ऑफ द फॉलोइंग आर टू फ्रॅक्शन्स नॉट इक्विव्हॅलेंट. याच्यामध्ये हे इक्वल इक्वल दिलेले आहे, तर याच्यातले कुठले है ना. इन विच ऑफ द फॉलोइंग आर टू फ्रॅक्शन्स नॉट इक्विव्हॅलेंट. हे दोन्ही जे फ्रॅक्शन्स आहे इक्विव्हॅलेंट नाही आहे कुठल्या याच्यामध्ये, कुठल्या ऑप्शन मध्ये. तर पहिल्या याच्यामध्ये बघा, पहिलं जे ऑप्शन आहे 64 नंबरचा क्वेश्चन आहे ना, 18/5 दिलेला आहे. ठीक आहे. 18/5 इज इक्वल टू 3/3.6 दिलेला आहे. बरोबर आहे ना. इथं फ्रॅक्शन मध्ये नाही दिलंय पण डेसिमल मध्ये दिलाय. आणि हे बघा याचं डेसिमल मध्ये तेवढंच येते. 18 ला जर आपण 5 ने डिवाइड केलं ना, तर 5 3 जार 15, इथे येणार 3. ठीक आहे. नंतर इथं पॉइंट येणार, इथे एक 0 येणार. 5 6 जार 30. ठीक आहे. तर 18/5 जे आहे 3.6 येत आहे. बरोबर आहे. तर म्हणजे हे तर बरोबर आहे. सेकंड वाला बघा, सेकंड जो आहे 2:3/4 है ना. तर याला आपण कसं लिहितो? 4 2 जा 8 + 3 11/4. म्हणजे हे पण बरोबर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा 37/7 इज इक्वल टू है ना 3:1/7. आता याचं बघा, याचं कसं होणार? 7 3 जार 21, 21 + 1 22. तर 22/7 दिलेला आहे. हा जो फ्रॅक्शन आहे 22/7 दिलेला आहे. आणि हे दोन्ही इक्विव्हॅलेंट नाही आहे. ठीक आहे. आणि चौथा जो आहे तो तर इक्विव्हॅलेंट आहेच. 4th नंबरचा जो आहे तो इक्विव्हॅलेंट आहेच. कारण माहितीये का, एक लक्षात ठेवा तुम्ही, जेव्हा कधी 1/2 लिहिलाय तर याचा अर्थ आहे 0.5. हे हाफ म्हणजे हे हाफ. ठीक आहे. तर हे पण बरोबर आहे. फक्त कुठला आहे? 3 नंबरचा जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये दोन्ही फ्रॅक्शन इक्विव्हॅलेंट नाही. ठीक आहे ना. हा, नॉट इक्विव्हॅलेंट म्हटलंय ना. तर 3rd नंबर, आन्सर नंबर 3. चला नेक्स्ट आता. चला नेक्स्ट आहे, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 65. ठीक आहे. Which digit should be taken in place of box so that the 6-digit number है ना 5 box to 9 box 4 is divisible by 9. आता 9 ची डिव्हिजिबिलिटी तुम्हाला माहिती आहे ना, की जर एखादी नंबर 3 ने डिवाइड जर होत असेल तर ती 9 ने पण डिवाइड होते. हा 9 चा डिव्हिजिबिलिटी रूल आहे. ठीक आहे. आता इथं बघा आपण काय करायचं माहितीये का, इथं बघा जो नंबर दिलेला आहे ना त्याचे टोटल करून घेऊ आपण. 5 + 2 + 7, 7 + 9 16, 16 + 4 20. आता इथं कुठली नंबर ठेवली तर 2 नी डिवाइड होणार, 3 नी डिवाइड होणार. बघा 6 केलं तर किती होते? 26. 20 + 4 केलं तर किती होते? सॉरी, एक लक्षात ठेवा इथं 6 म्हणजे माहितीये का, एक नाही 2 बॉक्स मध्ये आपल्याला ठेवायचं. तर 6च्या जागी आपल्याला इथं काय लिहावं लागेल? 6 6 दोन्ही बॉक्स मध्ये येणार तर किती होणार? 12. म्हणजे येतात 32. ठीक आहे. हे 32 यांनी डिवाइड नाही होणार 3 नी. त्याच्यानंतर 4 म्हणजे 4 4 8 म्हणजे हे येतात 28. 28 पण 3 नी डिवाइड होत नाही. त्याच्यानंतर 20 + 9, 9 म्हणजे 9 + 9 18. 2 बॉक्स दिलेले आपल्याला लक्षात ठेवा हो ना. इथं हा एक बॉक्स आहे, हा एक बॉक्स आहे. याच्यामध्ये दोन्हीमध्ये सेम नंबर ठेवायची आपल्याला. ठीक आहे. तर जर आपण 9 जर ठेवतो म्हटलं तर दोन्हीकडे 9 9 म्हणजे 18 येते. 20 + 18 किती होत आहे? 38. ठीक आहे. हे पण नाही होणार. त्याच्यानंतर 20 + 8, 8 + 8 म्हणजे किती होणार? 16 म्हणजे येते 36. तर 3 नी डिवाइड होणारी नंबर कुठली आहे? 36. हे नाही होत, हे पण नाही होत, हे पण नाही होत. ठीक आहे. तर 9 नी डिवाइड होणारी नंबर कुठली होणार आहे?
हीच होणार आहे. तर याचा आन्सर नंबर काय येणार आहे? आन्सर येणार आहे याचं 4. ठीक आहे. थोडं कन्फ्युजिंग आहे. मी पण पहिले कन्फ्युज झालोय. एक एक नंबर नाही ठेवायचा आहे, कारण दोन्हीकडे 6 इथे पण ठेवायचं, इथे पण ठेवायचं आहे. म्हणजे टोटल किती? 12 होणार. 4ला जर आपण एका बॉक्समध्ये ठेवलं, दुसऱ्या बॉक्समध्ये पण 4 ठेवतोय, 8 होऊन जाणार ते, है ना? तर त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. हा, कन्फ्युजिंग आहे. आपल्याला याच्या अगोदर जे क्वेश्चन केले होते त्याच्यामध्ये एकच बॉक्स असायचा, तर तिथं इझी जायचं आपल्याला. आता इथं आपल्याला एक नाही 2 बॉक्स आहे, त्याच्यामुळे याला डबल डबल करून लिहावं लागतंय. ठीक आहे ना? तर याचा आन्सर येते आपला आन्सर नंबर 4. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपले आता 10 क्वेश्चन अजून कंप्लीट झाले आहेत. ठीक आहे. पुढचे 10 क्वेश्चन पुढच्या व्हिडिओमध्ये करूया आपण. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.